आपल्यासोबत आमदार निलेश सर आहेत. निलेश राणे साहेब, एकूणच जर आपण पाहिलं तर खास करून पाहिलं तर भाजप आणि शिवसेना या दोघांमध्ये गेल्या काही दिवसापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वाद सुरू होता. कल्याण डोंबिवली असेल किंवा सिंधुदुर्ग असेल, इथे मात्र आता तो वाद थांबलाय का? काय नेमकी परिस्थिती आहे? पर्सनल नव्हता, असण्याचं कारण नव्हतं. माझ्यासमोर जे आलं, जी सिच्युएशन आली, त्या सिच्युएशनला मी निवडणूक आयोगासमोर ठेवलं, शासनासमोर ठेवलं आणि पोलिसांसमोर ठेवलं. वरच्या लेवलवर चर्चा होत आहेत आणि हे लवकरात लवकर मिटावं अशा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची विनंती आहे किंवा असं मनाला वाटतं. फडणवीस साहेबांना तुम्ही या सगळ्या संदर्भात स्वतः भेटणार का? कारण मी वेळ मागणार आहे साहेबांची. साहेब जेव्हा या व्यस्त त्यांच्या कार्यक्रमातून किंवा त्यांच्या बिझी शेड्यूलमधून एक फ्री झाले, मला बोलवलं, तर मी नक्की त्यांची वेळ मागणार. बघा, खुर्चीसाठी एक तर जे नंबर्स लागतात ते त्यांच्याकडे नाही आहेत आणि आदित्य ठाकरे हा काय त्या पदासाठी लायक आहे असंही आम्हाला वाटत नाही. त्यांची तेवढी उंची नाही, त्यांचं तेवढं नॉलेज नाही. एक जे नॉलेज लागतं, एक जे आपल्याला म्हणतो ना आपण एक कॅलिबर लागतं, त्यांचं एक आउटलुक लागतं. सगळ्या एक विरोधी पक्षनेता म्हणजे इक्वलंट टू CM त्या स्ट्रेचरमध्ये, आणि हे कुठेच बसत नाही. हे हात वर करून बोलणारी लोक आहेत. हे कुठले आयुध वापरत नाहीत, आयुधांवर बोलत नाहीत, कधी बजेटवर बोलत नाही. हे काय करणार विरोधी पक्षनेते? अच्छा, तुमच्याकडे आकडे कुठे आहेत? भीक का मागताय विरोधी पक्षनेते पदासाठी? तुमच्या ह्याच्यामध्येच नाही आहेत, ते नियमामध्ये तुम्ही कुठे बसत नाही आहे. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन राजेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.